घर सुटणार, आहू दूर जाणार, घाव तुटणार आणि त्यात कपाळी चिटकिणीचा शिक्का. विठुऱ्या, तू नाही ना रे मला दूर लोटणार. काय करताय? माझा विठुरायाला का ओढताय? सोडा. काय करतेस? असा खुळेपणा करू नकोस. काहीतरी विपरीत करून का स्वतःचे हात पोळतीयेस? माणिक, हे बघ, तू काहीच चुकीचं करत नाहीयेस, पण चिखलात दगड फेकला ना का चिखल आपल्या अंगावर सुद्धा उडतोच ना. मग कशाला स्वतःच्या अंगावर चिखल ओढून घेतेस? नाही, सोडा मला. मी आज हिचा जीव घेणार आहे. सोडा. अगं माणिका, काय कुळेपणा चाललाय तुझा? हा, अगं तू आमच्या घरची होणारी सून आहेस ना, दिगूची बायको. मग हे काय करतेस? अगं तुला शोभत नाहीये. पण ही आहे ना मध्ये, ही दरवेळी माझ्या सुखाच्या आडे येते आणि ही चेटकीन मरत पण नाही. सोडा. माणिक, काय करतेस तू? अंबिका, तिला घरी घेऊन जा. जा घरी घेऊन जा तिला. मूर्खांनो, अरे अक्कल घाण ठेवलीत का तुम्ही? हिला जीवदान देऊन तुम्ही स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय. हिला जिवंत सोडू नका, मारा हिला. अरे अक्कल काय तुम्हालाच आहे काय? तुमच्या पायाखाली काय जळतंय ते बघा. आधी तुमच्या मुलीला आवरा आणि हा तुमचा शहाणपणा आहे ना, तो सोडा. हा जो काय निर्णय आहे जीवदानाचा, तो बाबाजींनी घेतलेला आहे आणि बाबाजींचा शब्द हा प्रमाण शब्द आहे आणि आम्ही फक्त बाबाजी आणि जिगोरवाचे आदेश मानतो, तुमचे नाही. कोण तुम्ही? चला निघा. काय रे, बरोबर ना? अहो आलेच नाहीत, रागवलेत ना माझ्यावर. नाही नाही, ते खूप प्रेमळ आहेत, राग धरून नाही ठेवणार. माझे हाल त्यांना बघवणार नाहीत म्हणूनच आले नाहीत ते. पण विठुरा, अहोंना बघण्याची खूप इच्छा होती रे. सखू, तू परत कशी आलीस? खरंच तू चेटकीण आहेस की माझं मन म्हणतंय तशी निष्पाप आहेस तू? सखू, अगं घरात कुठे निघालीस तू आणि परत कशी आलीस? सखू, 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 तू परत कशी आलीस? हा, तुला सोडलं का? आणि एकटीच कशी आलीस तू? तू पुन्हा काही गोंधळ तर नाही घातला ना सखू? हे बघ, मी आता फसणार नाही आता मी सखू. हो, इथे तर कोणीच नाहीये. अरे दादा, इथे तर कोणीच नाहीये. आणि आणि कुठेच सखू वहिनी? अरे सखू, मी काय विचारतोय? काय विचारतोय मी सखू? सखू, अगं
आत कुठे पळते सकू? सकू अरे अरे सकू सकू हे सकू, तू आत का आलीस? आणि काय चाललंय तुझं हे सकू? सकू सकू अगं मी काय विचारतोय तुला? ते दळण बाजूला ठेव आणि मला सांग तू परत कशाला आलीस? चल निघ. अरे कुठे सकू? तू कोणाशी बोलतोयस? इथे तर कोणीच नाहीये. अगं बाई, चिटकीण परत आली की काय? अरे मेल्यावर सुद्धा ही पिच्छा सोडणार नाहीये का आपला? असा कसा पिछा सोडणार नाही? मी बघतो ना. सकू निघ, चल. ते दळण बाजूला ठेव. ते दळण बाजूला ठेव. हे काय चाललंय दादाचं? सकू आत्ताच्या आत्ता घराबाहेर हो. ऐकू येतंय का सकू तुला? खरोखर पुरती वाट लावलीस तू सकू. घराण्याची आबरू चव्हाट्यावर मांडलीस तू. त्याही पेक्षा खूप मोठा विश्वासघात केलायस तू माझा. तुझ्या खरेपणावर, निर्मळपणावर विश्वास ठेवून मी माझ्या रमाईशी, या सगळ्या जगाशी लढत राहिलो, भांडत राहिलो. पण तू सगळं माती बोल केलं सकू. सगळीकडे माझी छितू होते. आता आणखीन काय हवंय तुला? चल निघ, चालती हो. निघ निघ, बोलतोय ना सकू. निघ आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघ, बोलतोय ना. दादा अरे भानावर ये दादा. अरे तर कोणीच नाही. अरे भानावर ये. अरे अरे दादा वहिनी अजून घरी नाही आलेत. खरंच कोणी नाहीये. हात मोकळा करा रे हिचं. या पोरे, या येशीवरल्या समस्त शक्तींची पूजा करून आम्ही त्यांना साकडं घातलंय. येताळ, पिशाच, भूत, मुंजे, संबंध, आढळी समजे तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत, नजर ठेवून आहेत. आता या पुढं या गावाशी, गावातल्या माणसांशी, इथल्या मातीशी तुझा संबंध संपला. संबंध संपला.
आता या गावाकडे डुंकून बी बघायचं नाही. तुला इथं प्रवेश नाही. समध्या शक्ती तुझ्यावर नजर रोखूनच वा आता त्या शक्तींना तू बळी द्यायचंयस. चल घे यो सुरण कापते. हे म्हणतोय ना. चल धर. बोला जय जिंगराबा. जय जिंगराबा. जय जिंगराबा. चले उठ. उभी राहा. उभी. आता गावाकडे पाठ करायची आणि चालू लागायचं. संपला तुझा वाटा. चाल. जय जिंगराबा. सर्व पिशाच्या शक्ती आणि जिंगरोबा साक्षी आहेत. तू पुण्यांदा या गावची वेस ओलांडून आत येण्याचा प्रयत्न जरी केलास तरी रक्ताची उलटी होऊन तडपडून त्या क्षणी मरशील. चल चल तोंड काळ कर तुझं. या गावावरची तुझी काळी सावली निघून जाऊ दे. जाऊन निघून जा. आसपासच्या गावात दवंडी द्या. म्हणावं चेटकीन सकुला आम्ही आमच्या गावातून हाकलून दिलंय. हद्दपार केलंय. तुम्ही बी कुणी थारा देऊ नका तिला. द्या दवंडी. हे समजा तुला लई जड जाईल सखो. जय जिंगराबा. बोला जय जिंगराबा. बोला जय जिंगराबा. जय जिंगराबा. मारुती राया
सौभाग्याची स्वप्न घेऊन याच विषयीतून मी सासरच्या घरी आले होते आणि आता चटकीनं हा शिक्का घेऊन परत चालले. पण माझा विठुरा साक्षी, मी निरपराध रे. विठुरा, तू आहेस ना रे माझ्या सोबत. आता तूच मला वाट दाखव. ऐका हो ऐका, शेजारच्या गावातून एक सखू नावाची चेटकी मोका सुटली आहे. ती मुलांना पळवून त्यांना मारते, म्हणून सर्वांनी सावध राहा. ऐका हो ऐका. बाबाजी, तुम्ही सांगितलं परमानीला सोडून आणले, पर आज सोड तिचे आणि जाऊ दे तिला. अरे काय उपयोग आहे आता तिचा? हा, त्या सखूचं नाक दाबायचं म्हणून हिला धरून ठेवलेलं. आता काय हिचं? टक, जाऊ दे तिला. तिची सखी गेली. ए पोरी, तुझी सखूताई गेली, हद्दपार झाली. तिला गावाबाहेर काढलं, पण तिला कोणत्या बी गावात आसरं नाही बरं का आता. ती तुझ्या वाणीच आता रान महिना. जा चल, निघ इथून. सकुताईला जिवंत सोडलं ना, बास झालं. विठुऱ्या, तूच केलंस ना हे. सकुताईला गावाबाहेर काढाल ना, मग रानात तिच्यासाठी मी आहे की. काय अरे नक्की का बांधू परत? तट, ब्र, हट, हट. अहो बाबाजी, काय झालंय का तुम्हाला? अहो एवढ्या मेहनतीने या पोरांना धरून आणलं मी, जीव काढून त्यांना सांभाळलं. अहो सखूच्या विरोधात रान पेटवलं आणि तुम्ही काय केलं? अहो ती संधी धारायची सोडून तुम्ही तिला जीवदान दिलं. कशासाठी? त्या विण्याने येऊन तुमचे कान फुकले म्हणून. मला नाही पटलंय. तुम्ही सखूला सोडायला नाही पाहिजे होतं. अरे बिनशक्तीच्या माकडा, हडळीच्या नातवा, अक्कल कधी यायची रे तुला? हा, हे असं डोसकं आम्ही मुद्दाम चालवलं, कळलं का? समध्यान मोर त्या सखूला गावाच्या बाहेर काढलं म्हणजे कोण म्हणतंय आम्ही तिला माफ केलं? म्हणजे तिला आपण मारायचं असंच ना? लोकांना कळता कामा नये. अरे नाही समजणार, मनोरमेला भी नाही समजणार, कुणालाच नाही समजणार. आता माधुला आणि एका सेवकाला सखूच्या मागावर पाठव, लगी पाठव, कामाला लाव त्याला. अहो, मी जातो ना. अरे तुझ्यासाठी वेगळं काम आहे बाहेर्या. तू बाकीच्या सेवकांना घे आणि आपलं समद सामान गोळा कर. आता आपल्याला हे गाव सोडून जायचंय बाहेर्या. काय? गाव सोडून? आता कुठं कशाला जायचं? इथं पायरून राहण्याची नामी संधी आपल्याला. अरे तुला कशाला हवे तर नसत्या उचापत्या सांगतोय तेवढं कर. माझ्याला त्याचं काम सांग आणि तू तुझं काम कर. आणि हे समज पटापट झालं पाहिजे, कळलं काय? मला काय बी समजणं झालंय. समजेल लवकर, समजेल. हे बघ, ताईला काय झालं बघ आई. अगं काय ग, अशी कशी पडली पोर? अरे रा, काय अवस्था झाली रे हिची. रानातून काट्या कुट्यातनं चालत आलेली दिसते या. उठ बाय, उठ. ठीक आहेस ना? उठ, ये सावलीत ये. इथं थांब.
हे पोरांनो, अरे कोण आहे ही? हे नाव काय तुझं? कुठनं आली? कुठली तू? आणि कुणी आसरा दिला हिला? हे अगं बाई बोल, काय नाव काय तुझं? मी सखू. हे थांब, अगं पाणी का पाचतेस तिला? हे आजा, हे दिल्या, अरे या पटापट. अहो घेरी येऊन पडली होती मग द्यायला न ग. अगं कुणी आहेस की काय? अगं ही पाण्याची तांदलेली नाही, ही रक्ताची तांदलेली आहे. ही सकू चिटकीने शेजारच्या गावची. अगं दवंडीत ऐकली तू सकाळपासून? मुलांना पळवते आणि मारून खाते, त्यांचं रक्त पिते. नाही हो, मी खरंच काही नाही केलंय. हे का बस, चल निघेतून. हे हकला राहिला. अहो, ही पोर किती गरीब दिसते. अरे पोरांनो, ही तुम्हासनी पण मारेल बघ. नाही हो, मी तुम्हाला त्रास देणार नाही. हे निघ आता. पुन्हा गावात दिसलं तर ठेचून मारू तुला आम्ही. गप गुमान इथून निघायचा. अरे बघता काय हकलाय चटकी नाही. चल निघेतून. निघेतून चल. अगं बाई, ही कसली बांधाबांध? आम्ही निघालो गाव सोडून कायमचे. काय कायमचे? नाही नाही, पण का बाबाजीने असा का निर्णय घेतला? इथं कसं पाय थांबायचं म्हणा. बाबाजी, हो हे मी काय ऐकते बाबाजी? खरंय ते. या गावात आता कशासाठी थांबायचं सांग ना मला. आमच्या गुरुचा आदेश झालता, या गावाला संकटापासून, त्या चटकिनीपासून मुक्त कर. आम्ही केलं. आता इथं काय राहिलंय? झालं काय तुमचं? चला. बाबाजी, बाबाजी अहो तुम्ही आमचे गुरु आहात, आमचं सर्वस्व. तुमच्याशिवाय आम्ही कसे जगणार? नाही बाबाजी, हे गाव सोडून जाऊ नका. तुमची खरंच खूप गरज आहे या गावाला. हे असं तुला वाटतंय मनोरमे, पण या गावानं दगड मारून शेणानं माखून आम्हाला गावाबाहेर हाकललेलं. तो अपमान आम्ही गिळला, पोटात घातला आणि या गावावर उपकार केले. त्या चटकिनीपासून गावाची मुक्तता केली. त्या गावाला वाटतंय का हे? त्यांना आहे का कदर याची? नाही ना. मग कशाला थांबायचं? झालं खरं. चला आता. ऐका हो ऐका, शेजारच्या गावातून एक सखू नावाची चेटकीन मोकाट सुटली आहे. त्या सखूला आसरा, पाणी आणि भाकरी कोणीही देऊ नका. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका.